हे मला वाटतं हा कायदा लवकरच मंत्रिमंडळाकडे आणि येणाऱ्या सभागृहात येईल अशी मला अपेक्षा आहे। पण हे तातडीनं करण्याची गरज आहे, कारण ग्रामीण भागातल्या अनेक लोकप्रतिनिधी जे आरक्षणामध्ये महिला आरक्षण असेल किंवा SC ST आरक्षण असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी चांगलं काम करत असतानाही, चांगले त्या ठिकाणी लोक असतानाही समाजामध्ये सर्व क्षेत्रात चांगले काम करणारे लोक आरक्षणाच्यामुळे राहून जातात। त्यामुळे त्यांनाही संधी दिली पाहिजे असा प्रस्ताव मी दिला होता। मला वाटतं याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल। जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहेत यातही आम्हाला महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र या संपूर्ण निवडणुकीला सामोरे जाताना पाहायला मिळतील का? कारण ज्या पद्धतीने या नगरपालिकांमध्ये पुण्यात जे झालं किंवा मुंबईत राष्ट्रवादी वेगळी लढली आहे, नाही काही ठिकाणी आता महायुती झाली आहे, म्हणजे भाजपा सेनायुती झाली आहे। परभणीमध्ये आपण आपण धाराशिवमध्ये बघा, त्यानंतर लातूरमध्ये काही ठिकाणी मात्र ते होऊ शकली नाही। संभाजीनगरमध्ये काही भागात झाली, काही एकाच तालुक्यात झाली नाही। तर मला असं वाटतं त्या भागातल्या नेत्यांनी बसून त्यामध्ये सकारात्मक चर्चा केली आहे। ज्या ठिकाणी शिवसेना भाजप युती होऊ शकते त्या ठिकाणी केली आहे। एका ठिकाणी मला वाटतं राष्ट्रवादी चर्चा धाराशिवमध्ये त्यांनी केली आहे। तर त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी युती मान्य आहे किंवा तिथील कार्यकर्ते जे आता स्वतःहून कार्यकर्ते लढायला तयार आहे की बाबा आम्हाला लढल्याशिवाय मार्ग नाही आहे, 9-10 वर्षाची गॅप आहे, त्यामुळं काही ठिकाणी मात्र कार्यकर्ते आग्रही आहेत, तिथे युती होऊ शकत नाही। पण ज्या ठिकाणी होते आहेत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे युती करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केला आहे। सर याला जोडून विचारतो, अचलपूरमध्ये MIM ने भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती आहे। महायुती सोडून MIMच्या पाठिंब्यावर आपण अशा प्रकारे सत्ता स्थापन करताय? नाही, तिथे वेगळी परिस्थिती आहे। अचलपूरमध्ये भाजप 90 सीट आहे, 90 नगरसेवक आहे। बाकी सर्व काँग्रेस, उबाटा, MIM सर्व निवडून आले आहेत। त्यांनी आपापले गट तयार केले। भाजपच्या गटात कुणी MIM नाही आहे, भाजपच्या गटात कुठलीही काँग्रेस नाही आहे। काँग्रेसने आपला एक गट केला, तिथे स्थानिक विकास आघाडीने वेगळा गट केला। त्यांनी बसून तिथले, आम्ही तर अल्पमतामध्ये आहे, आम्ही 90 आहोत आणि एकूण 36-37 नगरसेवक आहेत। त्यांनी गट तयार करून त्यांनी सभापतीपद वाटून घेतले। भाजपाचा काही संबंध नाही, भाजपा MIMला कधीच सोबत घेणार नाही। भाजपाचं MIMशी काही तिथे संबंध नाही आहे, आम्ही करणार नाही। आणि कालही आम्ही स्पष्ट केलं आहे की तिथल्या अध्यक्षांनी की MIMचा पाठिंबा आम्हाला नाही आहे, आमचा कुठलाही पाठिंबा MIMला नाही आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये जे चित्र पाहायला मिळतंय की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मनसेकडनं पाठिंबा मिळत आहे, अप्रत्यक्षरित्या युतीमध्ये चर्चा सुरू असताना पाठिंबा घेऊन कुठेतरी प्रेशर डेव्हलप करण्याचा प्रयत्न हा होतोय का? मला वाटतं स्थानिक लेवलला नगरसेवक हे स्थानिक विकास आघाडी बनवताना कुठल्या ना कुठल्या गटात जातात। मला वाटतं तिथला स्थानिक लेवलला काय निर्णय झाला आहे माहिती नाही। मनसेने काय निर्णय घेतला, एकनाथजींनी काय निर्णय घेतला, त्यांचा पक्षाचा अधिकार आहे। पण भाजपा महायुती चर्चा चालू आहे आणि ती चर्चेमध्येच अंतिम होणार आहे। त्यामुळं त्या मनसेने त्यांना पाठिंबा दिला का नाही दिला काय ते चर्चा होऊनच होणार आहे। रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिलेली होती। देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतची बैठक होणार आहे, ती होईल ना। माननीय मुख्यमंत्री विदेशातून आल्यानंतर ती बैठक होणारच आहे, कारण अनेक ठिकाणी महायुती होणार आहे। म्हणजे आज 15 महानगरपालिका आम्ही एकत्र लढलो आहे 29 पैकी, तिथे चर्चा करावीच लागेल। ज्या ठिकाणी आम्ही सोबत लढलो नाही त्या ठिकाणी एकनाथजीचे लोक निवडून आले आहेत, अमरावतीमध्ये आहेत, आम्हाला चर्चा करावीच लागेल। अकोल्यामध्ये आम्हाला चर्चा करावी लागेल। महाराष्ट्रात ज्या ठिकाणी युती नव्हती त्या ठिकाणी चर्चा होईल, युती होती त्या ठिकाणी चर्चा होणारच आहे। याच ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे म्हणतात की आम्ही भाजपबरोबर लढलेलो आहोत, त्यामुळे भाजपबरोबर सत्ता स्थापन करू। मात्र मनसे महायुती सोबत आल्यामुळे उद्धव ठाकरेंची कुठेतरी गोष्टी झाली का? कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते, मात्र सत्ता वाटपाच्या वेळी मनसेने साथ सोडल्याचं पाहायला मिळालं। मला वाटतं तिथे आता राजसाहेबांनी आणि उद्धवजींनी विचार केला पाहिजे त्यांचे लोक कोणासोबत जात आहे। पण आमची भाजपा सेना युतीमध्ये आम्ही लढलेलो आहोत। आम्ही सरकार त्या ठिकाणी बसू। आमचे रवींद्र चव्हाणजी तिथले अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आणि तिथले नेते आहेत, त्यांचा मतदारसंघ आहे,
त्यामुळे तिथला निर्णय भाजपा सेना म्हणूनच बहुतेक होईल. त्यामध्ये कुठलाही मला वाटतं दुसरा विचार करायची गरज नाही. काल हायकोर्टाने एक महत्वाचं टिप्पणी केली आहे. मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा नगरपालिका निवडणुकीतल्या एका प्रकरणापासून